अधिक महिना स्पेशल अनारसा सिरीजमध्ये आज तुम्ही पाहणार आहात स्वादिष्ट आणि जाळीदार गुळाचे अनारसे कसे बनवायचे, अनारसे पीठ कसं मळायचं, गुळ किती घ्यायचा, अनारसे फुलून जाळीदार कसे बनवायचे, तळते टाईम अनारसे फुटू नये म्हणून काय करायचे, यासाठी सगळ्या खास टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अनारसे बनवण्यासाठी मी इथे घेत आहे 1 ग्लास तांदूळ. तांदूळ गावरानी असा जाडावाला घ्यायचा आहे. तुम्ही राशनचा घेतला तरी चालेल. पहिले तांदूळ 2-3 पाण्याने छानपैकी धुवून घ्यायचा आहे आणि 3-4 ग्लास पाणी टाकून याला 3 दिवसपर्यंत भिजत घालायचं आहे. पाणी घालून असं झाकून ठेवून द्यायचं आहे. इथे लक्ष द्या, रोज तांदळाचं पाणी बदलायचं आहे तर अनारशामध्ये आंबट वास नाही येत. चौथ्या दिवशी पुन्हा एक वेळ साफ पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि तांदळाचं पूर्ण पाणी झारून घ्यायचं आहे. तांदळाचं पाणी झारल्यानंतर तांदळाला एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून ठेवायचं आहे. तांदळाला 1 घंटा फॅनमध्ये सुकवून घ्यायचं आहे. इथे पण लक्ष द्या, तांदळाला जास्त सुकू नाही द्यायचं आहे आणि जास्त ओले भी राहायला नको. तांदूळ हलके हलके वाळले तर तुम्ही हातामध्ये घेऊन असे चेक सुद्धा करू शकता. तांदळाला चोळून घ्यायचं आहे. चुरा होत आहे तर तांदूळ दळण्यासाठी तयार आहेत. ते तांदूळ जास्त ओले असले तर हाताला चिपकतात आणि जास्त वाळले तर चोळल्यानंतर चुरा नाही होत. तांदूळ दळण्यासाठी तयार आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडे थोडे तांदूळ घालून बारीक दळून घ्यायचे आहे. इथे मी बारीक तांदूळ दळून घेतले आहे. आता तांदळाचं पीठ मैद्याच्या चाळणीमध्ये घालून गाळून घ्यायचं आहे. तांदूळ गाळण्यासाठी मैद्याची चाळणी वापरायची आहे. तांदूळ गाळून झाल्यावर वरती जे चुरी उरली आहे याला मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बाकी तांदळासोबत पुन्हा दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बारीक तांदूळ दळून मैद्याच्या चाळणीने गाळून घ्यायचे आहे. शेवटी जे चुरी उरली आहे याला डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून देत आहे. अनारसे बनवते टाइम खसखसच्या जागेवर तांदळाची चुरी सुद्धा वापरू शकता. इथे मी पुन्हा एकदा तांदूळाचं पीठ गाळून घेत आहे. अनारसे बनवण्यासाठी तांदळाचे पीठ 2-3 वेळा गाळून चांगले बारीक करून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ थोडं सुद्धा जाड राहिलं तर अनारसे बनवते टाइम अनारसे फुटतात. मी तांदळाचं पीठ 3 वेळा गाळून खूप बारीक करून घेतलं आहे. आता याच्यामधून अर्ध पीठ घेऊन त्याचे गुळाचे अनारसे बनवणार आहे आणि उरलेल्या अर्ध्या पिठाचे साखरेचे अनारसे बनवणार आहे. इथे मी पाऊण ग्लास तांदळाचं पीठ घेत आहे तर पाऊण ग्लासच गुळाचा चुरा घ्यायचा आहे. गुळ थोडा नरम पाहून घ्यायचा आहे आणि गुळाचा चुरा तांदळाच्या पिठामध्ये हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये सध्या दूध किंवा पाणी काहीच घालायचं नाहीये. हाताने मळूनच याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुद्धा मिक्स करू शकता. बस अशा प्रकारे मळून चांगलं सॉफ्ट पीठ करून घ्यायचं आहे आणि पिठाचे अशा प्रकारे छान लाडू बनवून घ्यायचे आहे. पूर्ण पिठाचे छोटे छोटे लाडू बनवून एअरटाईट डब्यामध्ये घालून 2 दिवस भिजत ठेवायचं आहे. पीठ चांगलं मुरल्याने अनारशावर छानपैकी जाळी पडते. गुळाच्या अनारशाचं पीठ फ्रीजमध्येच ठेवायचं आहे. बाहेर ठेवाल तर खराब होऊन जाते. अनारशाचं पीठ ठेवून 2 दिवस झाले आहे. आज मी याचे अनारसे बनवत आहे तर पहिले मी 2च लाडू घेणार आहे. आज मी 2च लाडूचे अनारसे बनवत आहे. उरलेलं पीठ पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आता लाडूला तोडून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये सुरुवातीला 2 लहान चम्मच दूध घालायचं आहे. कारण पिठामध्ये गुळ घातलेला असतो तर पीठ लवकर पातळ होऊन जाते. म्हणून थोडं दूध टाकून पीठ मळायचं आहे. दुधाला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. वाटल्यास थोडं दूध आणखीन घालू. मी इथे 2 लहान चम्मच दूध आणखीन घालत आहे. लक्ष द्या, अनारशाचं पीठ थोडं दूध घालूनच मळायचं आहे. अनारशासाठी टाईटच पीठ लावायचं तरच अनारशावर छान जाळी पडते. अनारशाचं पीठ पातळ लावलं तर अनारशाच्या वर छानपैकी जाळी नाही पडत. योग्य प्रकारे मळलेलं पीठ हेच परफेक्ट अनारशाचं गुपित आहे. मी इथे छानपैकी टाईट पीठ लावून घेतलं आहे. दुसऱ्या साईडला तूपसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. आता आपण अनारसे बनवून घेणार आहोत. अनारसे बनवायसाठी खाली खसखस लावायची असते तर मी थोडीशी खसखस अशा प्रकारे ताटामध्ये पसरवून घेत आहे.
खसखसच्या जागेवर उरलेली तांदळाची चुरीसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा साखरसुद्धा वापरू शकता. खसखसला थोडं आणखीन पसरवून घेऊ. थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये ठेवून याला छानपैकी मळून गोल गोल गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि आता बोटाने याला चपटा करून थोडी मोठी पुरी बनवून घ्यायची आहे. आता पुरीला खसखसवर ठेवून बोटाला थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि बोटाने प्रेस करून याचा गोल गोल अनारसा बनवून घ्यायचा आहे. इथे अनारसा थोडा पातळच बनवायचा आहे, कारण तळल्यानंतर अनारसा थोडा फुलून जातो, म्हणून थोडा पातळच अनारसा बनवून घ्यायचा आहे. खाली खसखस टाकून अनारसा बनवल्यामुळे ताटाला अनारसा चिकटणार नाही. दुसऱ्या बाजूला तूपसुद्धा गरम झालं आहे. आता गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे आणि आरामाने तुपामध्ये अनारसा सोडायचा आहे. पहिले तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेममध्येही अनारसा तळायला सोडायचा आहे. जर का तूप कमी गरम असलं तर अनारसा टाकताच अनारसा पूर्ण फुटून जाईल आणि जास्त गरम असलं तर वरतून लाल होऊन जातो आणि आतमध्ये कच्चा राहतो. अनारसे तळते वेळेस तुपाचे तापमान योग्य असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अनारसे सुंदर जाळीदार होतात. म्हणून तूप जास्त गरमसुद्धा नाही ठेवायचं आणि जास्त थंडसुद्धा नको. अनारसे तळते वेळेस खसखस लावलेला भाग वरती ठेवायचा आहे. अनारशाला एकाच बाजूनी तळायचं आहे. दुसऱ्या बाजूनी झाऱ्यानी असं तूप त्याच्या वरती टाकून तळून घ्यायचं आहे. अनारसे तळण्यासाठी नेहमी जाड तळाचीच कढई वापरायची. तुम्ही पाहू शकता अनारसा थोडा फुलून जाड झाला आहे आणि अनारशावर छानपैकी जाळी पडली आहे. हीच ती सुंदर जाळी जी प्रत्येक गृहिणीला आपल्या अनारशावर पाहायची असते. अनारशाला मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचं आहे. सोनेरी रंग आणि खमंग सुगंध आला की समजा अनारसे तयार झाले आहे. आता झाऱ्याने अनारसा बाहेर काढून घ्यायचा आहे. छानपैकी अनारसा इथे तयार झाला आहे. आणि तुम्ही अनारसे साखरेचे बनवता की गुळाचे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात हे सुद्धा नक्की कळवा. आता मी अनारसा तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि खायला सुद्धा खूप टेस्टी असा गुळाचा अनारसा आमचा तयार आहे. तर मंडळी, तुम्हाला हा गुळाच्या अनारसेचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. मैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा. आणि अशाच पारंपरिक मराठी रेसिपी पाहण्यासाठी सुनीताज मराठी तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला याच्यानंतर कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल मला कॉमेंट करून सांगू शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक मराठी रेसिपी व्हिडिओमध्ये.